ढेकणाच्या घावाने देखील हिरा फुटत नाही, पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, दुर्जने नाडला संगे नाडला जागो देता, एवढा टणक हिरा, पण तो हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर तो भंगल्या जात. म्हणून महाराज म्हणतात, त्यजावे अधमा संत शिवी, पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत शिवी. किंवा जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायासे. म्हणजे दुर्जनाचा संग करू नये. पहा, भगवान परमात्म्याची माता की जिनं भरतासारख्या सुपुत्राला जन्म दिला अशी कैकेयी, पण कैकेयीला मंथरेचा संग झाला आणि त्यामुळं रामायण झालं. बघा, म्हणजे वाईटाची संगती करू नये, वाईटाच्या संगतीचा त्याग करावा. पण कधी कधी असं असतं महाराज, जे चांगली लोक आहेत, आता चांगल्या लोकाला किंमत चांगल्या लोकांमुळं का वाईटामुळं? हा, दिवसाला किंमत दिवसामुळं का रात्रीमुळं? रात्रीमुळं, बरोबर ना. सज्जनाला किंमत, आता सगळे सज्जन असते तर मग काय किंमत आहे? कारण कधी कधी पहा, महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ आपल्याला भेटला, तो आपल्याला अर्जुनामुळे भेटला का कृष्णामुळं? हा, अहो दुर्योधनामुळे. दुर्योधन नसता तर महाभारत झालं नसतं ना. रामायण जे झालं ते लक्ष्मणामुळे नाही झालं, ते रावणामुळे झाले. पण असे लोक कधी कधी असले पाहिजे. आता विसोबा खेचर जर ते नसते तर आपल्याला मुक्ताबाईचा अधिकार समजला नसता. एके दिवशी मुक्ताबाईने विचार केला, अरे आपल्याला आई नाही, बाबा नाही. माझ्या ज्ञानदादाला कधी कधी मांडे खाऊ वाटत असतील. पण छोटीशी अगदी 6 वर्षाची मुक्ताबाई, अगदी 6, लहान वय, कुंभारवाड्यामध्ये गेली आणि म्हणते, दादा, अहो कुंभार दादा, अहो ज्ञानदादाला थोडे मांडे करायचे आहेत, मला थोडं खापर देता का? कुंभाराला दया आली, एक खापर घेतलं, मुक्ताबाईच्या हातावर ठेवलं. मुक्ताबाईने ते खापर घेतलं आणि रस्त्याने जाऊ लागली. तेवढ्यात मागून आवाज आला, ए मुक्ते, अगं कुठे चालली? मुक्ताबाईने मागं वळून पाहिलं तर पाठीमागून विसोबा काका येत होते. विसोबा म्हणतात, अरे मुक्ते, अगं काय करायली? हे खापर कुठं न्यायली? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, काका, अहो ज्ञानदादाला आज मांडे खाऊ वाटत होते. अहो काका, आम्हाला आई नाही ना, आम्हाला कोण खाऊ घालणार आहे? म्हणून ज्ञानदादाची आई मीच आहे. त्याला मांडे खाऊ घालण्याकरता मी मांडे हे खापर घेऊन चालले. त्यावेळेस विसोबा म्हणतात, अरे तुम्ही संन्यासाची मुलं, मांडे खायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एक लात घातली आणि एका लातीमध्ये त्या मडक्याचे तुकडे केले आणि मुक्ताबाईला लांब ढकलून दिलं. अगदी छोटीशी मुक्ताबाई रडायला लागली. रडत रडत आपल्या कुटियामध्ये गेली.
ज्ञानदादा म्हणतो, अगं मुक्ती का रडते? मुक्ताबाई म्हणते, अरे दादा, अरे तुला मांडे खाऊ घालण्याकरता एक खापर आणलं होतं, विसोबा काकानं लात मारली आणि ते खापर फुटल्या गेले रे दादा. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगं मुक्ती, जिचा भाऊ ज्ञानोबा असल तिला रडायची काय गरज आहे? त्याच वेळेस ज्ञानोबारायांनी योगाग्नीनं आपली पाठ लाल बुंद केली आणि त्यावर मांडे भाजले. हे दृश्य पाहिलं विसोबानं. अरे, ज्यांचा मी अपमान केला ते कोणी सामान्य नाही. विसोबा शरण आले आणि ज्यांनी त्रास दिला त्या विसोबाचा एवढा अधिकार केला की संत सम्राट नामदेवरायांचं गुरु होण्याचा अधिकार त्यांना दिला. विठ्ठला. म्हणजे असे लोक असले पाहिजे. मुक्ताबाईचा कधीही संताचा अधिकार आपण वयानं जातीनं संताला मोजायचं नाही. ज्याचा अधिकार मोठा तो मोठा, मग त्याचं वय कसंही असो. व्यादश्याचरणम ध्रुवश्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमहकम किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणेर भक्ती प्रियो माधवहा. एवढा सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकात भगवान परमात्म्याला काय प्रिय आहे हे सांगितलेलं आहे. भक्ती प्रिय माधवहा. म्हणून संताला कशानंच मोजायचं नाही. ज्याचा अधिकार मोठा तो मोठा. म्हणून असे लोक असले पाहिजे. पण दुर्जनाचा संग करायचा नाही. कुजनाचं भय कसं धरायचं महाराज? धरावे तैशा परी पिसाळल्या वरी धावे मन. पहा, अशा प्रकारे दुर्जनाचा काय करावा? त्याग, म्हणजे कुसंगतीचा त्याग करावा. दुसरी आहे विसंगती. ही विसंगती आपापल्या प्रारब्धानुसार, म्हणजे आपल्या नशिबानुसार ही भोगावीच लागते महाराज. एके दिवशी काय झालं, आषाढीला यात्रेला गेलो आणि गेल्यावर अगदी एक लहानपणीचा मित्र भेटला आणि त्याचं लग्न होऊन 1च वर्ष झालं. मी म्हणलो, मग रे काय चाललं? काही नाही. तो म्हणला, काय सांगावं महाराज, अहो आता असं वाटायलंय की तुमच्यासोबत कुठंतरी निघूनच जावं. मी म्हणलो, काय झालं रे? तो म्हणला, महाराज काय सांगावं, अहो बायकोच उलटी भेटली. उन्हाळा असावा आणि आपण म्हणावा, अगं थोडं शरबत देते का? आपण शरबत मागावा आणि तिनं चहा द्यावा. हिवाळा असावा आणि आपण म्हणावा, अगं एक कपभर चहा देते का? आपण चहा मागावा आणि तिनं शरबत द्यावा. काय करावं महाराज, बायको उलटीच भेटली. मी लोक काही नाही राव, एक सोपा उपाय. ज्यावेळेस तुला चहा पाहिजे असेल त्यावेळेस शरबत मागायचं, म्हणजे चहा मिळेल. आणि ज्यावेळेस शरबत पाहिजे असेल त्यावेळेस चहा मागायचा, म्हणजे शरबत मिळेल. तो म्हणला, महाराज सोपा उपाय हा. मग तो घरी गेला आणि त्याचं असं चालू झालं. एके दिवशी काय झालं, त्याच्या वडिलाचे पित्र आले आणि असाच गावात कार्यक्रम चालू होता. तो घरी बायकोकडे गेला आणि बायकोला म्हणला, अगं उद्या माझ्या वडिलाचे पित्र आहेत आणि मला असं वाटतंय गावातल्या 2-4 वारकऱ्याला आपलं मस्तपैकी बेसन भाकर खाऊ घालू. ती म्हणली, काय 2-4? अहो 2-4 नाही, 21. ते म्हणला, बरं 21. आणि पित्र काय हे नेहमी नसतात, वर्षातून एकदाच असतात. पित्राला बेसन पोळी करीत नसतात. तुम्हाला तर काही कळतच का? पुन्हा काही इकून आवाज आला नाही, पण इकून आवाज आला बघा. तुम्हाला तर काही कळतच नाही. अहो पित्राला बेसन भाकर नाही तर मस्तपैकी चपाती असते, भात, कुरड्या, पापड्या, भजे, ते पुन्हा काय पायस, बरोबर ना? असे सुंदर असे पदार्थ असतात. दुसऱ्या दिवशी सुंदर स्वयंपाक बनवला. 21 वारकरी घरी आले, जेवण केलं. आणि जेवण केल्यावर हा म्हणला, बरं का वारकऱ्याचं जेवण झालं, पण हे जेवण झालेले जे पात्र असतात ना ते गंगेमध्ये टाकावे लागतात. हे पात्र मी गंगेमध्ये टाकून येतो. ती म्हणली, नाही मी टाकणार. ते म्हणला, बरं तू टाक. तोही माग गेला, गंगेच्या जवळ गेला. आता आपल्या इथं काय कसूर आहे ना, हा, कसुराचा पुलावर गेले
आणि पुलावर गेल्यावर हा म्हणला बरं का जास्त खोल पाण्यात जाऊ नको, ह्या वर्षी खूप पाऊस पडलाय. ती म्हणली नाही नाही मी खोल पाण्यात जाणार. आणखीन पुढे गेली. तो म्हणला आणखीन पुढे जाऊ नको बरं का. म्हणला नाही नाही मी पुढे जाणार. अहो पाहता काय गेली ना वाहून. मग त्याने काय विचार केला, अरे आता वाहून गेली कशी का असायना पण बायको आहे. आता आपली कसुरा कुठं खाली वाहते. मग ती बायको खाली वाहत गेली. पण हा पाहत पाहत असा वरी निघाला महाराज. वरी माझ्यासारखे 2-4 चांगले माणसं भेटले. ते म्हणले रामभाऊ अहो इकडं कुठं. ते म्हणला अरे काय सांगाव बायको वाहून गेली. ते म्हणले कुठून. म्हणजे काय नाही त्या पुलापासून गेली. ते म्हणले अरे मग पुलापासून गेली तर मग ती वाहत वाहत खाली गेली असेल ना, तू वरी कुठं चालला. ते म्हणला नाही नाही माझी बायको खाली जाणार नाही, ती वरीच जाणार का, कारण ती उलटी विठाला. म्हणजे अनेक जीवनामध्ये अशा विसंगती असतातच. पण खरं सांगू जीवनामध्ये श्रीमंती असणं हे संसाराचं समाधान नाही, तर संसारामध्ये समन्वय असणं ही खरी संसाराची श्रीमंती. धन असणं ही संसाराची श्रीमंती नाही. एक जणानं ऑफिसमधून बायकोला फोन केला बरं का आज आपण जेवणाकरता हॉटेलमध्ये जाऊ. ते म्हणले अहो नाही नाही हॉटेलमध्ये कुठे जेवण करतात का, आज मस्तपैकी मी स्वयंपाक बनवते. ते म्हणला नाही नाही आज आपण हॉटेलमध्ये जाणार. ती म्हणली नाही नाही मी स्वयंपाक बनवणार, स्वयंपाक करण्याचं बळ माझ्या अंगात आहे. पण तू म्हणला अगं स्वयंपाक करण्याचं बळ तुझ्या अंगात आहे पण भांडे घासण्याचं बळ माझ्या हातात नाही. अशा अनेक महाराज विसंगती असतात. पण कितीही विसंगती जरी असली तरी विसंगती ही अतिशय प्रेमानं भोगावीच लागते. आणि तिसरी आहे सत्संगती विठाला. ही सत्संगती आता हसानं केलीच पाहिजे. कारण पहिली गोष्ट सत्संगती ही दुर्लभ आहे, बहु अवघड आहे. संत भेटी किंवा दुर्लभम त्रयमय वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. किंवा नाद बाबा म्हणतात बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, आस्था जाता रवी धरवेल. भरपूर उदाहरण आहेत. ही सर्व घडेल पण साधूची भेट घडणार नाही. अतिशय दुर्लभ आहे. त्याकरता निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लागी जे पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाची. अशी संत संगती आहे. म्हणून कुसंगतीचा त्याग करावा, विसंगती भोगावीच लागते आणि संत संगती ही अट्टहासपूर्वक केलीच पाहिजे. जर वेळ भेटला तर या संत संगतीचं चिंतन आपण नंतर करू. कारण आज सुरू व्हायला थोडा उशीर झालाय. आपल्या वेळेनुसार फक्त 15 मिनिटं बाकी, पण तसं 10:45 पर्यंत आपण घेऊ. बरोबर ना. कचरू जायचं काकड्यापर्यंत. कुसंगतीचा त्याग करावा आणि अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये मी राहिलो. आणि वैष्णवाच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं झालं काय तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मला सुख प्राप्त झालं. पण ते सुख कोणतं आहे माहितीये, ज्या सुखाला नाश नाही असं अविनाशी सुख. सर्व सुखाचे आगर बाप रखमा, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंग, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. किंवा सोली वजे सुख आती सुखाउनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या. म्हणजे परमात्म सुख भगवंताचं सुख मला प्राप्त झालं, आत्मसुख मला प्राप्त झालं. आणि हे आत्मसुख प्राप्त झाल्यामुळं झालं काय ते अभंगाच्या गायनाचे उडे आपली आठवते, गायनाचे उडे आपली आठवते. गायना
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख प्राप्त झालं. त्यामुळं झालं काय तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हातामध्ये चिपुळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला आणि काय करू लागले तर गाये, नाचे आणि उडे. मी गायला लागलो. ह्या गायनामध्ये एवढी शक्ती महाराज, गाये नाचे अंगी, शक्ती अद्भुत आहे अंगी. गायनात एवढी शक्ती आहे गायनामध्ये की वृंदावनचं जे बाके बिहारी मंदिर आहे ना, ते बाके बिहारी हे गायनाच्या प्रभावानं प्रगट झाले महाराज. सूरदासजीनं सुंदर असं गायन करावा आणि भगवान परमात्म्यानं बालकाचं रूप घेऊन त्यांच्या मांडीवर येऊन बसावा. ही शक्ती कशामध्ये असेल? ही गायनात आहे. मी गायला लागलो, मी नाचायला लागलो. खरं तर आज शोकांतिका आहे की आज आपण कुठेही जा, हरिपाताला महाराज कोण दिसणार? ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांचे दात पडलेले, ज्यांना पावली खेळता येत नाही, ते माणसं हरिपाठाला. आणि ज्यांना नाचता येतं ते कुठं नाचायला? कुठं? डीजे पुढे महाराज. त्या लग्नामध्ये वरात निघते ना, काय म्हणतात त्याला? परणे. हा, ती वरात निघते महाराज. त्याच्या पुढे ते झोपून नाचतात, काय म्हणतात त्याला? टाळकऱ्याला जास्त माहिती दिसली. नागिन डान्स. पण लक्षात ठेवा, इथून पुढे जे जे नागिन डान्स करतील त्यांचे लग्नच होणार नाही महाराज. खरंच नाही होणार, कारण यांच्यामुळंच लग्नाला उशीर होतो. पिऊन नाचतात. पण महाराज कितीही मोठा डीजे जरी असला तरी पेल्याशिवाय त्यांचं अंग हलत नाही. आणि या संप्रदायामध्ये अशी शक्ती आहे, जर का एकदा टाळाचा आवाज कानावर आला तर महाराज आषाढीच्या रस्त्यामध्ये 70 वर्षाचा म्हातारा देखील 20 वर्षाच्या तरुणासारखा उड्या मारतो आणि नाचतो. ही शक्ती महाराज या संप्रदायामध्ये आहे. विठाला खरं तर तरुणांनी आज गळ्यामध्ये टाळ घेतला पाहिजे, हरिपाठामध्ये बेधुंद होऊन नाचलं पाहिजे. सुखे नाचावो कीर्तनी कीर्तनी, सुखे नाचावो कीर्तनी कीर्तनी, सुखे नाचवो कीर्तनी कीर्तनी, सुखे नाचवो कीर्तनी. जय जयकार गरजा वाणी वाणी, जय जयकार गरजा वाणी वाणी, सुखे नाचावो कीर्तनी कीर्तनी, सुखे नाचावो कीर्तनी. जय जयकार गरजा वाणी, जय जयकार जय जयकार जय जयकार, जय जयकार जय जयकार गरजवानी, सुखे नाचावो कीर्तनी सुखे नाचावो कीर्तनी. सुखे नाचावे, सुखे नाचा ओ कीर्तनी, नाचावो कीर्तनी. जय जयकार गरजा वाणी. वा. महाराज म्हणतात कीर्तनामध्ये सुखानं आनंदानं नाचा. पण नुसतं नाचा का तर मुखानं जय जयकार भगवान परमात्म्याच्या नावाचा घोष करा, जे जे कार करा. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला, बेधुंदपणे नाचायला लागले. पण कसे नाचायले माहितीये का? मनाच्या आनंदे आवडीने नाचायला लागला. खर तर परमार्थ हा आवडीचा का सवडीचा? कसा? आवडीचा, संताचा ना आपला. चला ना महाराज पंढरपूरला सप्त्याला. महाराज सोयाबीनच काढायची राहिली म्हणजे सवड मिळाली तर पंढरपूर. पण परमार्थ हा आवडीचा. महाराज माणसं संसार असा नेटानं करतात आणि परमार्थ वेळ भेटला तर पाहू. पण खरं सांगा, संसार हा प्रारब्धानुसार होणारच असतो, त्याला विशेष प्रयत्न करायची गरज नसते. तुम्ही
सोयाबीन करता कितीही प्रयत्न करा, पण ह्या वर्षी तुम्हाला एका बॅगला 10चाच उतार येणार होता, तो 10चाच आला. अगोदर असं वाटू लागलं काय 50-50 होतो काय होणार. प्रयत्न केले नाही का? प्रयत्न भरपूर केले, पण जेवढा उतार यायचा तेवढाच येणार होता. कारण संसार हा प्रारब्धानं होतो आणि परमार्थ हा प्रयत्नानं होतो. पण आपण प्रयत्न करतो संसाराला आणि परमार्थ सोडतो प्रारब्ध. म्हणजे सप्ताह होतच असतो, कीर्तन होतच असतात, हरिपाठ होतच असते. कुठं चालला हरिपाठ नाही, पण हे करावं लागतं. म्हणून परमार्थ अगदी प्रेमानं करावा. जगद्गुरु तुकाराम महाराज आज नाचायला लागले, पण अतिशय प्रेमानं नाचायला लागले. पण नाचता नाचता त्यांच्या अंतःकरणामध्ये कसलीही लाज नव्हती. लाज भय शंका दुराविदा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला आता कशाचीही लाज नाही आणि कशाचीही भीती राहिली नाही. कारण माणसाला भीती कुठं असते? जिथं सुभिन्न, सुविरोधी आणि सुबलवान. पण ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना जग विष्णुमय झालं, त्यांच्या भिन्न कुणी राहिलं नाही. तुका विष्णू नाही दुजा, म्हणजे देवरूप झाले, जगरूप झाले. सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन, हा भय विसरले मन, भय विसरले मन, हा सुख करीतो भय विसरले महाराज म्हणतात, आमचं सर्व भय निघून गेलं का? कारण आम्ही आनंदाने कीर्तन करायला लागलो. कीर्तनाचा परिणाम हा आहे, जो कीर्तन करतो त्याला भयच राहत नाही. महाराज सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. आमच्या अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचं भय राहिलं नाही. माणसाला भीती कशाची हो? कशाची? सर्वात जास्त भीती कशाची असेल तर ती काळाची आहे. पण पहा, आपण काळाच्या ताब्यात आहोत आणि काळ कोणाच्या ताब्यात आहे? काळ गुलाम सलाम करी
सर्व जगाला ज्या काळाची भीती आहे ना, तो काळ जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी काय करतो? सलाम करतो. या जाता येता या महाराज. त्यांच्या घरी नौकराचं काम करतो. म्हणजे काळ हा संताच्या ताब्यात आहे. एका गावात रात्री चोरी झाली आणि चोरी झाल्यावर गावातील सर्व गावकऱ्यांनी मिळून त्या चोराला पकडलं महाराज. आणि गावात असे एक मध्यभागी एक खांब होता. त्या खांबाला चोराला बांधलं. तेवढ्यात पोलिसाची गाडी आली. सर्व पोलीस असे गोल जमा झाले. एक छोटासा मुलगा आईला म्हणतो, आई अगं हे कोण आहेत ग? आई म्हणते, बाळा ते जो मधला आहे ना, तो मधला चोर आहे. म्हणजे बाहेरचे गोल आहेत ना, ते पोलीस आहेत. पोरानं लक्षात ठेवलं, जो मधला असतो तो चोर असतो आणि बाहेरचे असतात ते पोलीस. एके दिवशी काय झालं, गावामध्ये पालकमंत्री आले. पालकमंत्र्याचा दौरा आला की सर्व महाराज पालकमंत्री उभे राहिले की सर्व पोलिसाचा फौज वाटा बाजूने जमा झाला. आणि लहान पोरग मोठ्यानं ओरडायला लागला, आई अगं चोर आला, आई चोर आला. तेवढं आईने त्याचं तोंड धरलं. आई म्हणली, बाळा अरे ते चोर नाही, ते तर मंत्री आहेत. तो म्हणला, आई तू म्हणली ना की जो मध्यभागी असतो तो चोर असतो आणि जो बाहेर असतो तो पोलीस असतो. ती म्हणली, अरे बाळा पहिल्यांदा जो पकडला होता तो पोलिसाच्या ताब्यात होता आणि आता जो चोर आलाय ना याच्या ताब्यात पोलीस आहेत. तसं काळाच्या ताब्यामध्ये आपण आहोत, पण तो काळ जगद्गुरु तुकोबरायाच्या ताब्यात आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्याकरता काळ आला आणि काळ आल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायाच्या समोर तो काळ हात देऊन उभा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, अरे पाहतो काय, खाली वाक. आणि तुकोबरायांनी जो काळ जगाला खातो त्याच्या डोक्यावर जगाकाळ खाय खाय जगाकाळ खाय खाय जगाकाळ जगाकाळ खाय खाय जगाकाळ खाय खाय जगाला जो खाणारा काळ आहे त्या काळाच्या डोक्यावर आम्ही काय दिला? पाय दिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता मला कशाचीही भीती राहिलेली, लाज भय आणि शंका. माझ्या अंतकरणात कसल्याही प्रकारची शंका म्हणजे संशय का राहिला नाही का? कारण पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धी भेद. संदेह म्हणजे शंका. पांडुरंगाने काय केलं? पांडुरंग माझा गुरु झाला, आपणची देव भय गुरु, आणि गुरु होऊन मला उपदेश केला. यामुळं माझ्या अंतकरणामध्ये आता कसलीही शंका राहिली नाही, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि शेवट म्हणतात की हे पंढरीनाथा, अरे माझ्या जीवनामध्ये आता ह्या जो योग आला आहे वैष्णवाच्या संगतीचा, पण या योगाचा क्षम करण्याची जबाबदारी तुझी आहे. अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, 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 तुका म्हणे आता
तुका म्हण्याता आपुल्या सायासे 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 आम्हा जगतीसे सांभाळावे आम्हा जगतीसे सांभाळावे गायनाचे पुढे आपुल्या छंदे गायनाचे पुढे आपुल्या छंदे गायनाचे पुढे आपुल्या छंदे गायनाचे पुढे आपुल्या छंदे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हे नारायणा, अरे माझ्या जीवनामध्ये वैष्णवाची संगती रूपी योग प्राप्त झाला आहे. आणि तुझं गीतेमध्ये वाक्य आहे ना की भक्ताचा योग आणि क्षम कोण मी वाहन करतो, योग क्षम वाहम्यहम. त्यामुळे तू काय कृपाळू वा दीनानाथा सांभाळावे आपल्या ब्रीदा. तुझं ब्रीद आहे त्या ब्रीदाचं तू पालन कर आणि अतिशय प्रयत्नानं अट्टहासानं तू आमचा सांभाळ कर, म्हणजे आम्हाला वैष्णवाच्या संगतीमध्ये ठेव, असा ह्या अभंगाचा भाव आहे. ज्याप्रमाणे सद्गुरू नामदेवजी महाराज चारठाणकर बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगला असेल तो बाबाचा प्रसाद आहे, तो सर्वांनी आपण सोबत न्यायचा आहे. नक्कीच तुमचं आणि माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण हो अशी श्री सद्गुरुचरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज आणि प्रेममूर्ती साधकाचे मायबाप संत नामदेवजी महाराज चारठाणकर बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.